परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता सांगण्यासाठी त्याने मला पाठवले आहे. शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले, साक्षात आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले. ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, इसवी सन 1212 साली असिसीचे संत फ्रान्सिस ह्यांनी एका देवळामध्ये उपवास काळातील प्रवचनं दिली. आणि आपणा सर्वांना ठाऊक आहे की उपवास काळातील प्रवचनांची विशेष तयारी केली जाते. त्या प्रवचनांचं विशेष आयोजन केलं जातं. मोठ्या संख्येने लोक त्या उपवास काळातील प्रवचनांना उपस्थित राहण्यासाठी गर्दी करत असतात. आणि तशाच प्रकारे इटलीतील असिसी ह्या ठिकाणी देखील मोठ्या गर्दीच्या समोर संत फ्रान्सिस असिसी त्यावेळेला प्रवचन देत होते. आणि त्या जमावामध्ये एक मुलगी बसली होती, तिचं नाव आहे क्लेअर. तिच्या हृदयाला ती सगळी प्रवचनं भिडली. त्या साधू पुरुषाकडे पाहिल्यानंतर तिला वाटू लागलं आपण देखील अशाच प्रकारचं साध्वीपणाचं जीवन जगायचं. श्रीमंत घराण्यातील मुलगी, सोनेरी केस असलेली अशा प्रकारची मुलगी, सगळ्या प्रकारची सुख तिच्या पायापाशी लोळण घेत असलेली, परंतु परमेश्वराचा शब्द तिच्या काळजाला एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जाऊन स्पर्शून गेला की तिने निर्धार केला घरदार सोडायचं आणि निघून जायचं. आणि नक्कीच कुटुंबामध्ये त्याविषयी अस्वस्थता निर्माण होणार होती. म्हणून तिने विचार केला गुपचूप रात्रीच्या वेळेला घरदार सोडायचं. आणि खरोखरच चांदण्या रात्री तिने आपलं घरदार सोडलं. सोनेरी केस कापून घेतले आणि मठामध्ये जाऊन ती दाखल झाली. कालांतराने तिने स्वतःच संत फ्रान्सिस असिसीच्या मार्गदर्शनाखाली एक संस्था स्थापन केली. पुअर सिस्टर्स ऑफ क्लेअर नावाने ती संस्था आज प्रसिद्ध आहे. एकीकडे परमेश्वराच्या शब्दाचा प्रभाव तिच्या जीवनावरती होता, दुसरीकडे अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करण्यामध्ये ती तल्लीन असायची. दिवसाचे तासन तास ती चॅपलमध्ये बसलेली असायची. त्याचा एक परिणाम असा झाला की तिच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची उपस्थिती तिला क्षणोक्षणी जाणवू लागली. कितीतरी चमत्कार घडू लागले. त्यातील 2 चमत्कार आपल्याला सांगण्यात आलेले आहेत 1240 साली आणि 1241 साली घडलेले, की ज्या चमत्कारांमध्ये शत्रू पक्षाने इटलीतील त्या कॉन्व्हेंटवरती हल्ला केलेला, त्या हल्ल्यामध्ये ते कॉन्व्हेंट नष्ट झालं असतं, कदाचित त्या सिस्टरांच्या जीवाला काही धोका उत्पन्न झाला असता, परंतु तिने अतिपवित्र साक्रामेंताकडे कळकळीने प्रार्थना केली आणि जे सैन्य आलं होतं ते सैन्य तसंच माघारी पळून गेलं. आणि म्हणूनच जर चित्र बघितलं तर संत क्लेअरच्या हातामध्ये साक्रामेंतो असलेलं आपल्याला दिसत असतं. हे सगळं सविस्तरपणे आज सांगण्यामागे एक महत्त्वाचा हेतू आहे. पवित्र मरियेच्या नोवेनाची सुरुवात आज आपण करत आहोत, की जिने एकीकडे परमेश्वराचा शब्द देवदूताच्या मुखातून ऐकला आणि दुसरीकडे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर अतिपवित्र साक्रामेंत आपण ज्याला म्हणतो ते आपल्या स्वतःच्या उदरामध्ये वाढवलं. म्हणून संत जॉन पॉल दुसरे काय म्हणतात, पवित्र मरिया ही साक्रामेंताची चालती फिरती पेटी आहे. ख्रिस्ती माणूस ज्या वेळेला कम्युनियन स्वीकारत असतो तेव्हा तो देखील साक्रामेंताची चालती फिरती पेटी बनत असतो. कराराचा कोश म्हणून ही जी कल्पना आहे ती पवित्र मरियेच्या बाबतीत पूर्णत्वास गेलेली आहे. ह्या दिवसामध्ये आपण विशेष एक विषय घेतलेला आहे. पोप फ्रान्सिस ह्याने 30 सप्टेंबर 2019 साली एक परिपत्रक प्रसिद्ध केलं. आपेरुईत इल्लिस नावाचं हे परिपत्रक. आणि त्या परिपत्रकानुसार ह्या पुढे सामान्य काळातील 3रा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून साजरा केला जाईल अशा प्रकारची घोषणा त्याने केली. आणि त्या परिपत्रकामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे ह्या दिवसामध्ये आपण विशेषरित्या चिंतनासाठी घेणार आहोत. आज विशेष मुद्दा आहे की परमेश्वराचा शब्द आणि पवित्र मरिया, की हा परमेश्वराचा शब्द नक्की कुठे आपल्याला सापडत असतो. पोप महोदयाने सांगितलं पहिलं स्थळ आहे बायबल. बायबल हा देवाचा जिवंत शब्द आहे. तो नुसता लिखित शब्द नाही, तो नुसता निर्जीव अक्षरांनी लिखित केलेला, साठवून ठेवलेला, पानामध्ये बसवलेला अशा प्रकारचा शब्द नाही, तो जिवंत शब्द आहे. जिवंत ह्याचा अर्थ काय आहे की कुठेतरी तो सक्रिय असतो, सजीव असतो, आपल्या हृदयाला भेदून जातो, आपल्या हाडांना भेदून जात असतो.
अशा प्रकारचा हा परमेश्वराचा शब्द आपल्याला बायबलमध्ये सापडत असतो. म्हणून त्या शब्दांचं श्रवण अगदी श्रद्धेने करणं गरजेचं आहे. असा शब्द अगदी मनापासून आणि श्रद्धेने ऐकायचा. म्हणजे आपण कधी कधी कुटुंबात सांगत असतो की हा माझं ऐकत नाही, ह्याचा नक्की अर्थ काय आहे? माझ्या शब्दाला त्याच्या जीवनात काही मान नाही. आपण देवाचं ऐकत असतो ह्याचा अर्थ त्याच्या शब्दाला मान देत असतो, श्रद्धेने तो शब्द आपण ग्रहण करत असतो. हा देवाचा शब्द आपल्या जीवनाला ध्येय देत असतो. जीवनामध्ये असं काहीतरी ध्येय असावं लागतं की ज्या दिशेने माणूस आयुष्यभर वाटचाल करत असतो. असं म्हणतात की गिर्यारोहक जे आपल्या पर्वतावरती चढत असतात, डोंगरावर चढत असतात, उंच अशा डोंगरांवरती चढत असतात, असे गिर्यारोहक त्यांचं मन अगोदरच शिखरावरती पोहोचलेलं असतं, शरीर नुसतं नंतर तिकडे जात असतं. म्हणजे ध्येय एकदा निश्चित झालं की शरीर आपोआप त्याला सहकार्य करत असतं. की बायबलचा शब्द ज्यावेळेला आपण वाचायला सुरुवात करत असतो तेव्हा आपल्याला समजतं आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे. आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय सार्वकालिक जीवन आहे. आज माणूस ह्या नश्वर जीवनामध्ये अडकलेला आहे. म्हणून देवाचा शब्द सार्वकालिक जीवनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. देवाचा शब्द आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. की ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनाला देखील परमेश्वराच्या शब्दाची अत्यंत गरज असते. त्या देवाची जी वचनं आहेत ती देवाची वचनं कशी पूर्णत्वास जातात ते आपल्याला दिसून येत असतं बायबलच्या शब्दांमध्ये. आत्ताच आपण शुभवर्तमान ऐकलेलं आहे. ते त्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे यशायाचा ग्रंथपट दिला जातो. तो वाचल्यानंतर त्याने जाहीर केलं, आज हा शास्त्रलेख तुमच्या समोर वाचला जात असताना पूर्णत्वास गेलेला आहे. ही काही पहिलीच वेळ नाही. कितीतरी वेळेला कितीतरी गोष्टी पूर्णत्वास गेलेल्या आहेत असं शुभवर्तमानकार आपल्याला सांगतात. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल, त्याला इम्मॅन्युएल आम्हाबरोबर देव असं म्हणतील. हे जे वचन यशाया 7:14 मध्ये देण्यात आलेलं होतं ते मत्तई 1:23 मध्ये पूर्णत्वास गेल्याचं आपल्याला दिसतं. कितीतरी वचनं त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेली आहेत. त्याचा अर्थ काय आहे? देवाचं वचन कधी पोकळ ठरत नाही, ते निर्जीव ठरत नाही. जो शब्द देवाने उच्चारलेला आहे त्याप्रमाणे घडणारच, अशा प्रकारे आपल्याला शाश्वती दिली जात आहे. आणि देवाचा शब्द आपलं जीवन फलद्रूप करत असतो. हे आपण सर्व आत्ता जे चिंतनासाठी घेतलेलं आहे त्याला आपण दुसऱ्या दृष्टिकोनातून आता पाहणार आहोत. की हा सोमवारच्या कॅरिस्मॅटिक प्रार्थनेमध्ये आपण काही विशेष विषय घेत असतो. पुढील 5 सोमवार आपण लूकच्या शुभवर्तमानातील 5 विषयांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. की हा देवाचा शब्द आपली आध्यात्मिक उन्नती करून आपलं जीवन कसं फलद्रूप करू शकतो त्यासाठी आपल्याला त्या लूकच्या शुभवर्तमानावरती चिंतन करायचं आहे. आणि लूकच्या शुभवर्तमानामध्ये जे अनेक विषय आहेत त्यातील एक अत्यंत हृदयस्पर्शी असा विषय आहे की लूकच्या शुभवर्तमानामध्ये स्त्रियांना सन्मानाने वागणूक दिली गेलेली आहे. म्हणजे लूकचं शुभवर्तमान हे स्त्रियांचं शुभवर्तमान आहे अशा प्रकारे त्याचा गौरव करण्यात आलेला आहे. संपूर्ण बायबलमध्ये पुरुषांची नावं आहेत 1400 आणि स्त्रियांची नावं फक्त 92. आणि हे कसं झालेलं आहे? पुरुष प्रधान संस्कृती, त्यामुळे स्त्रियांच्या कर्तृत्वाला फारसं महत्व दिलं गेलं नाही. म्हणून संत लूक मुद्दाम आपल्या शुभवर्तमानामध्ये स्त्रियांचा भरभरून उल्लेख करत आहे. पहिल्याच अध्यायात जर आपण बघितलं तर आपल्याला अलिशिबेचा उल्लेख येतो, त्याच्यानंतर पवित्र मरियेचा उल्लेख येतो, त्याच्यानंतर संदेश्री हन्ना हिचा उल्लेख येतो अगदी सुरुवातीलाच. म्हणजे त्याद्वारे संत लूकने दाखवून दिलेला आहे तारणाच्या इतिहासात स्त्रियांनी जबाबदारी फार मोठ्या प्रमाणामध्ये बजावलेली आहे. त्यांचं कर्तृत्व नजरेआड करता कामा नये. आज आपण येशूचं पहिलंच प्रवचन ऐकलं, नाझरेत येथे दिलेलं त्याने पहिलं प्रवचन. त्या प्रवचनामध्ये देखील तो विशेषरित्या झारफतच्या विधवेचा उल्लेख करतो. ह्याचा अर्थ काय?
कोणतीही व्यक्ती कितीही दुर्बळ असली तरी समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावण्यासारखं तिच्याकडे काहीतरी असतं. त्या स्त्रीकडे काय होतं, जर तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी माहीत असेल तर झारफत ह्या ठिकाणी ती स्त्री होती, तिच्याकडे एलिया संदेशाला पाठवण्यात आलेलं होतं. ती स्त्री त्यावेळेला काय करत होती? काटक्या गोळा करत होती, म्हणजे लाकडं सरपणासाठी. कशा करता? फक्त मुठभर पीठ तिच्या मडक्यात होतं आणि थेंबभर तेल तिच्या बाटलीमध्ये होतं. आता शेवटची भाकर भाजायची, खायची आणि मरायची. जणू काही काहीच नाही अशा प्रकारची परिस्थिती. त्याही परिस्थितीमध्ये ती एलिया संदेशासाठी एक भाकर बनवून आणते आणि नंतर 3 वर्षे तिच्या तेलाची कुपी आटत नाही, तिच्या मडक्यातलं पीठ काही संपून जात नाही. अर्थ काय आहे? जे काही तुमच्याकडे आहे थोडंफार, 10 रुपये, 5 रुपये, 1 रुपये, ते परमेश्वराच्या नावाने इतरांना देण्यासाठी, गोरगरिबांना म्हणा, इतरांना देण्यासाठी माणसाने आपली मूठ उघडी करायची. तो हात कधीच रिकामा परत येणार नाही. ही जणू काही काळ्या दगडावरची रेख प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी ओढत आहे. त्यानंतर विधवेच्या दानाचं तो कौतुक करतो 21व्या अध्यायामध्ये, की तिने फक्त 2 टोल्या टाकल्या तरी देखील तिचं एवढं मोठं कौतुक. त्याचं कारण काय आहे? माणूस किती देतो त्यापेक्षा किती राखून ठेवतो ते अधिक महत्वाचं आहे. तुम्ही 1000 रुपये राखून ठेवले आणि 10 रुपयाचं दान दिलं तर त्याला महत्व नसतं. पण तुमच्याकडे फक्त 12च रुपये आहेत आणि त्यातले तुम्ही 10 रुपये देत आहात, राखून फक्त 2च रुपये ठेवले, त्याचं मोल लाख मोलाचं आहे. म्हणून येशू त्या विधवेचं देखील त्या ठिकाणी कौतुक करतो किंवा नाईमच्या विधवेचं सांत्वन करतो. हे सगळं आपण कोणत्या संदर्भामध्ये पाहत आहोत? कशा प्रकारे परमेश्वराच्या तारण कार्यामध्ये परमेश्वराने स्त्रियांना सहभागी करून घेतलेला आहे, की त्या नाईनच्या विधवेचा एकुलता एक मुलगा, म्हणजे पती निघून गेलेला आहे, आता एकच मुलगा, तोही निघून जात आहे. कोणीच नाही जगामध्ये. ज्याचं कोणीच नसतं त्याचं परमेश्वर कसा असतो त्याचं दर्शन त्या ठिकाणी संत लूकने आपल्याला घालून दिलेलं आहे. प्रार्थनेमध्ये कशा प्रकारे आपण जिद्द आणि चिकाटी बाळगायची त्याचं सुंदर असं उदाहरण आपल्याला 18व्या अध्यायात देण्यात आलेलं आहे, की जिथे विधवा आणि न्यायाधीशांचा दाखला देण्यात आलेला आहे, की ती विधवा त्या न्यायाधीशाची पाठ काही सोडत नाही, शेवटी तो तिचा न्याय करतो. तसं परमेश्वराची जणू काही आपण पाठ सोडायची नाही, एक दिवस नक्कीच तो आपला न्याय करेल अशी हमी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो. ख्रिस्ताने आपल्या प्रेषित कार्यामध्ये कितीतरी स्त्रियांच्या जीवनामध्ये आरोग्यदान दिलेलं आहे. सुरुवात केलेली आहे पेत्राच्या सासूपासून. सुंदर असा धडा आपल्याला त्या ठिकाणी शिकायचा आहे. पेत्राच्या सासूला बरं केल्यानंतर पुढचं वाक्य आहे, ती उठून त्यांची सेवा करू लागली. परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव आल्यानंतर पुढची पायरी असावी लागते सेवा किंवा साक्ष. म्हणजे ती सेवा कशासाठी करायची? उपकार बुद्धीने. देवाने मला आता बोनस दिलेला आहे, नवजीवन दिलेलं आहे, ते मला आता सत्कारणी लावलं पाहिजे. म्हणून ती पेत्राची सासू. पैशा अडक्याने मदत करणाऱ्या गालिलातील सर्व स्त्रिया, योहान्ना, सुसान्ना, खुजाची बायको, मरिया मगदालिया, अशी काही बरीचशी नावं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. येशूला पैशा अडक्याने त्या मदत करायच्या असं आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. त्यांच्या पद्धतीने त्या सुवार्ता प्रसार कार्याला हातभार लावत होत्या. मार्था, मरिया ह्यांनी देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं. त्याच्या काळजामध्ये देखील एक दुःख होतं. तो जेरुसलेमच्या वाटेने निघत होता. त्याला देखील ठाऊक होता आता तिकडे काय होणार आहे. कुठेतरी मन हलकं करावं म्हणून तर त्या घरी उतरलेला. मरियेने आपला कान टवकारून त्याचा ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जणू काही शारीरिक भूक लागलेली आहे असं गैरसमज करणारी मार्था जी आहे ती मात्र स्वयंपाकघरामध्ये गेली. ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने परमेश्वराचा गौरव करायचा असतो. कोणी अगदी साध्या पद्धतीने करतो, कोणी कवितेने करतो, कोणी गायनाने करतो, कोणी प्रवचनाने करतो, कोणी प्रेज अँड वर्शिपने करतो, कोणी दानधर्माने करतो, कोणी इतर काही कलागुणांनी करत असतो. आपण आपल्या पद्धतीने परमेश्वराचा असा गौरव करायचा असतो. त्यानंतर आहे याईराची कन्या,
की जी मरण पावलेली होती, प्रभू येशू ख्रिस्ताने तिला नवजीवन दिलेलं आहे. रक्तस्रावी स्त्री, तिला देखील नवजीवन दिलेलं आहे. कुबडी स्त्री, 18 वर्षे सैतानाने तिला बांधून ठेवलेलं होतं, तिला ती देखील अब्राहमाची कन्या आहे असं प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाहीर करतो. क्रूसाच्या वाटेवरती भेटलेल्या जेरुसलेमच्या कन्या, हे फक्त आपल्याला लूकच्या शुभवर्तमानामध्ये वाचायला मिळतं. ह्या ज्या कन्या आहेत त्या कन्या येशूचं सांत्वन करतात. तिथे येशू एक सुंदर असं वाक्य आपणा सर्वांसाठी सांगून जातो की ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या पापासाठी पश्चाताप करायचा. म्हणजे स्वतःसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी रडायचं म्हणजे नक्की काय करायचं? पश्चाताप करायचा, योग्य अशा मार्गाने निघण्यासाठी आपल्या पापांपासून मुक्त व्हायचं आणि नवजीवनाचा मार्ग चोखाळायचा. लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 7 वचन 36 ते 50 ह्याच्यामध्ये एका पापी स्त्रीचं वर्णन आलेलं आहे. त्या पापी स्त्रीकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन कसा होता? ही पापी आहे. ज्या क्षणाला ती त्या ठिकाणी अवतरते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावरती ते सुगंधित द्रव्य ओतते, आपल्या केसाने ते पाय पुसू लागते, तेव्हा ते सगळेजण कुजबूज करू लागतात. म्हणजे त्यांच्या नजरेतून ती व्यक्ती पापी आहे. येशूच्या नजरेतून ती व्यक्ती पश्चातापी आहे. त्या व्यक्तीला पश्चाताप झालेला आहे. आता तिला कृतज्ञतापूर्वक एक व्यक्त करायचं आहे की ज्या माझ्या प्रभूने माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, मला त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी करायचं आहे. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ती त्या ठिकाणी आलेली होती. म्हणून येशू काय सांगतो की जगात ज्या ज्या ठिकाणी ही सुवार्ता पसरविली जाईल त्या त्या ठिकाणी तिची आठवण केली जाईल. तिची जी जास्त पापी होती तिची क्षमा मिळाली आहे म्हणून ती एवढी जास्त प्रीती करत आहे. ज्याला थोड्या पापांची क्षमा केलेली आहे तो थोडीच प्रीती करत असतो. आणि त्यानंतर मरिया मग्दालियाच्या जीवनातील कितीतरी प्रसंग बायबलमध्ये आलेले आहेत. ठळकपणे आलेलं वाक्य की तिच्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताने 7 भूत काढलेली होती. ह्याचा अर्थ काय? सर्व प्रकारचे विकार, सर्व प्रकारच्या विकृती, षडरिपू आपण ज्याला म्हणतो, ते सगळे 7ही विकार प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्यामधून काढलेले होते. मात्र हा झाला शुद्धीकरणाचा प्रकार. त्यामुळे माणसाचं परिवर्तन होईलच ह्याची गॅरंटी नाही. ते परिवर्तन नक्की कधी घडतं? ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि मरिया मग्दलिया मोठ्या पहाटेस आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या थडग्याजवळ गेली, त्या ठिकाणी तो परिवर्तनाचा क्षण दडलेला होता. मोठ्या पहाटेस अंधारातच ती उभी होती, रडत होती. म्हणजे अजूनही तिला काहीतरी हवं होतं. काय हवं होतं? जणू काही पारंपरिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या मृतदेहाला सुगंधित द्रव्ये लावायची, तेवढंच समाधान तिला हवं होतं. कधी कधी माणूस आपल्या प्रार्थनेमध्ये थोडीशी अपेक्षा करतो, परमेश्वर त्याची झोळी भरून देत असतो. तशा प्रकारची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे की साक्षात पुनरुत्थित ख्रिस्ताने पहिलं दर्शन मरिया मग्दलिया हिला दिलं. आणि त्यावेळेला ते शब्द जे वापरलेले आहेत ते तुम्ही बारकाईने योहानाच्या शुभवर्तमानातून वाचायला पाहिजेत. येशूने ज्या क्षणाला मरिये असा शब्द उच्चारला त्यावेळेला तिच्या तोंडून एखादं पिकलेलं फळ पडावं तसा शब्द बाहेर आला, रब्बुनी. रब्बुनी म्हणजे गुरुजी, महान गुरुजी. अशा प्रकारचे शब्द सहज तिच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. म्हणजे एखाद्या मेंढराने आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकावी तशा प्रकारची घटना. आणि इब्री भाषेत ती वळून त्याला म्हणाली. वळून हा शब्द आहे, त्याचा अर्थ त्या क्षणाला तिचं पूर्ण परिवर्तन झालेलं आहे. म्हणून प्रेषित कार्यावरती आपल्या पुनरुत्थानानंतर प्रेषित कार्यानंतर साठी पाठवलेली पहिली स्त्री आहे मरिया मग्दलिया. पोप संत जॉन पॉल दुसरे ह्यांनी तिला प्रेषितांची प्रेषिता ह्या शब्दामध्ये गौरविलेला आहे. आणि पोप फ्रान्सिस ह्यांनी तिची जी स्मृती होती त्याचं रूपांतर आता सणामध्ये केलेलं आहे. काय नक्की अर्थ आहे? स्मृती म्हटल्यानंतर त्या मिस्सामध्ये परमैशाला आपण गात नाही. आजची मिस्सा बघा, ह्यामध्ये परमैशाला नाही, हे सामान्य काळातील विशिष्ट असा दिवस आहे. परंतु सण म्हटल्यानंतर त्या दिवशी
परमैशाला गायलं जातं. 16 म्हटल्यानंतर त्यामध्ये प्रेषितांचा विश्वास अंगीकार देखील जाहीर केला जातो. 1 ऐवजी 2 वाचनं केली जातात. अशा प्रकारचा मोठा सन्मान मरिया मग्दलेया हिच्या वाटेला आलेला आहे. हे सगळं आज आपण सविस्तरपणे अशासाठी चिंतनाकरिता घेतलेलं होतं की पवित्र मरिया आणि देवाचा शब्द ह्याच्यामध्ये जे नातं आहे ते नातं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की पवित्र मरियेने हा देवाचा शब्द झेलला. तो झेलताना कोणते शब्द उच्चारले? पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. आणि त्यानंतर खरोखरच तिच्या ठाई तसं झालं की पवित्र आत्मा तिच्यावर आला, परात्पराचं सामर्थ्य तिच्यावरती छाया करतं झालं आणि तिच्या ठाई दाविदाच्या घराण्यातील याकोबाच्या युगाचा असा प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला. आपण देखील परमेश्वराचा शब्द अगदी मनापासून वाचूया, अंतःकरणामध्ये ठेवूया, ओठांवरती सतत असू द्या, आपल्या मनामध्ये असू द्या, आपल्या जीवनामध्ये दिसू द्या आणि आपल्या संपूर्ण जीवनाचं ते सार बनू द्या. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताने यशया संदेशाच्या पुस्तकातील जे शब्द उच्चारले ते आपण देखील उच्चारू शकतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो.